आणि ती शेवटी कोण्या प्रचंड स्वातंत्र्य युद्धाच्या महायज्ञात परिणम. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्याचा क्रांतीवीराचा धगधगता कुंड आहे आणि त्या कुंडाला जागृत ठेवण्याचं काम हिंदू समाजाने केलं पाहिजे. यासाठी दरवर्षी पंढरपूरमध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात येतं, एक खूप आनंदाची आणि अभिनंदनीय बाब आहे असं मी म्हणेन. अशाच प्रकारे आम्ही कठाळे परिवार नागपूरला असा अभिवादन प्रकल्प राबवत असतो. तिथे कार्यक्रम होत असतात. मी सगळ्या पिढीला, इथल्या पंढरपूरच्या पिढीला सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल, अखंड हिंदुस्थानचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या मनामध्ये सावरकरांविषयीची जो जागृत ठेवली पाहिजे एवढं सांगितलं.